अरे उन्हाळा सुरू झाला यार, मग फिरायला जाण्याचा प्लॅन करताय की नाही? आणि मग जर प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत बरेच जण प्लॅन करत असतात की आपण फिरायला जाऊया, आणि मग फिरायला जातातही, पण बऱ्याचदा असं होतं की डेस्टिनेशनच चुकीचं निवडलं जातं आणि मग सगळा बट्टाबोळ होऊन जातो. सगळा खर्च जो काही केलेला असतो तो सगळा वाया जातो. तुमचं सुद्धा असं होऊ नये यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेलच. कारण या व्हिडिओमध्ये हिल स्टेशन निवडावं की बीच साइड डेस्टिनेशन निवडावं, स्पेशली उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी, हे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जर अजूनही सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि जर कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्कीच शेअर करा. तर आता येऊयात कंपॅरिझनकडे. आता हिल स्टेशन जर बघायचं झालं तर हिल स्टेशनला सगळ्यात पहिलं तर थंड हवा मिळणार आहे, निसर्ग मिळणार आहे, किंवा त्याचबरोबर शांतता देखील मिळणार आहे. आता जर तुम्ही पुणे किंवा मुंबई या धावपळीच्या शहरात किंवा गजबजलेल्या शहरात जर राहत असाल तर तुम्हाला हिल स्टेशनला जाणं आवडेल. कारण रोजच्याच धकाधकीच्या जीवनात आपण इतके व्यस्त दिनचर्येत इतके कंटाळलेलो असतो की आपल्याला शांतता, निसर्ग कुठे मिळतोय का, आणि त्याच्याबरोबरच फॅमिली टाइम फक्त एन्जॉय करण्यासाठी आपण बाहेर पडत असतो. मग अशा वेळी तुम्हाला थंड हवा, निसर्ग ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल त्याच ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला ते जास्त प्रमाणात आवडेल. आता येऊया बीच डेस्टिनेशनकडे. जर तुम्हाला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील, किंवा एकदम रिलॅक्स माइंड हवं असेल, किंवा काहीतरी पार्टी शार्टी करायची असेल, किंवा तुमच्या पार्टनर बरोबर जर टाइम स्पेंड करायचा असेल, किंवा सनसेटचा मस्त व्ह्यू एन्जॉय करायचा असेल, किंवा आपण असं म्हणू शकतो की कितीतरी बीच साइड व्ह्यूजला त्यांचे फन ऍक्टिव्हिटीज सुद्धा असतात. आणि जर ते तुम्हाला फन ऍक्टिव्हिटीज किंवा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज जर करायचे असतील तर तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन असेल ते म्हणजे बीच साइड डेस्टिनेशन. आता हे झालं फन ऍक्टिव्हिटीज किंवा तुमच्या एन्जॉयमेंट रिलेटेड. जर तुम्ही हेल्थ रिलेटेड आणि त्याच्याबरोबरच जर बजेट रिलेटेड जर विचार करत असाल तर हिल स्टेशनला जर तुम्ही गेलात तर बजेट तुमचा वाढू शकतो. कारण ज्या वेळेला आपण हिल स्टेशनला जातो, एकतर आपल्याला क्लाइम्बिंग असतं, किंवा बऱ्याचशा तिथे ऍक्टिव्हिटीज अशा असतात की तुम्ही थकू शकतात, किंवा पाण्याची जास्त गरज असते कारण डोक्यावरतीच ऊन आलेलं असतं. त्यावेळेला पाण्याचे एक्सपेन्सेस जास्त वाढू शकतात, किंवा भूक लागल्यानंतर आपल्याला खायला जास्त हवं असतं, त्यामुळे त्यावेळेला बजेट जास्त तुम्हाला लागू शकतं. हेल्थ साईडला जर बघायला गेलात तर उन्हामुळे तुमची एकतर स्किन टॅन पडू शकते, किंवा त्वचेचे वगैरे जर तुम्हाला ऊन सहन होत नसेल तर त्याचे सुद्धा आजार आपल्याला उद्भवू शकतात. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला हिल स्टेशनला जायचं असेल तर तुम्ही प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊन मग तुम्ही हिल डेस्टिनेशनला जाऊ शकतात. पण हेच जर तुम्ही बीच साईडला बघायला गेलात तर सकाळच्या वेळेला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मात्र तिथे गरम हवा, कारण समुद्राच्या लाटांबरोबर गरम हवा फेकली जाते, त्यामुळे ती तुमच्या स्किनला घातक ठरू शकते. पण संध्याकाळच्या वेळेला किंवा नाईटच्या वेळेला तुम्ही तिथे मात्र एन्जॉय करू शकता. आता जर बजेटचं बीच साईडचं बोलायला गेलं तर आपल्या मुंबईच्या आसपास किंवा पुण्याच्या आसपास असे बरेचसे बीच डेस्टिनेशन आहेत जे अगदी 2 ते 3 तासांच्या अंतरावर आहेत. त्याच्यामुळे तिथे जाण्याचा खर्च हा कमी होऊ शकतो. आणि जर आपण बीच साईडला घर न घेता थोडंसं 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर जर तुम्ही एखादा रूम किंवा डॉर्मेटरी जर बघितला तर तुमचा बजेटचा खर्च मात्र तिथे कमी होऊ शकतो. हल्ली काय होतं, बरेचसे टीन एजर्स बाहेर पडत असतात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी, आणि मग त्यांना इन्स्टाग्रामेबल स्पॉट्स हवा असतो, किंवा रील्स बनवायच्या असतात, शूट करायचं असतं, आणि मग अशा वेळेला आम्ही नक्की कुठे जावं? जर तुम्ही यंग एज मध्ये असाल तर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन की तुम्ही बीच साइड डेस्टिनेशनला गेलं पाहिजे. का तर याचं कारण म्हणजे हिल्स डेस्टिनेशनला उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी पॅरेंट्स आपले एन्जॉय करायला जात असतात. याचं कारण म्हणजे त्यांना एकतर शांतता अनुभवायची असते, रोजच्या जीवनातून कुठेतरी बाहेर विरंगुळा म्हणून ते हिल डेस्टिनेशन निवडतात. जर तुम्हाला काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, जसं मी मगाशी सांगितलं तसं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायचे असतील, किंवा नॉर्मली तुम्हाला एन्जॉय करायचे असतील तर तुम्हाला बीच डेस्टिनेशनच निवडायला लागेल. कारण तिथे वयस्कर लोक थोडेसे कमी असतात, आणि त्याच्यामुळे मुली किंवा आपण टीनेजर्स अगदी फ्री माइंडेड फिरू शकतो, फ्री माइंडली एन्जॉय करू शकतो. त्याच्यामुळे जर तुम्ही काहीतरी विचार करत असाल फिरायला जाण्याचा तर बीच साइड हे तुमच्यासाठी योग्य ठरेल. आता येऊयात आपण खाण्याकडे. आता फिरायला गेलोय म्हटल्यानंतर खाणं तर आलंच.
जर तुम्ही सी फूड लवर असाल किंवा नॉनव्हेज लवर असाल तर मी तरी रेकमेंड करेन तुम्हाला की तुम्ही बीच साईडला गेला पाहिजे. कारण बीच साईडला असे बरेचसे रेस्टॉरंट, बरेचसे हॉटेल्स असतात की जिथे आपल्याला खाणं अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये मिळू शकतं. कारण सी फूड्स त्यांना अगदी व्यवस्थित किंवा पटकन उपलब्ध होतात, त्याच्यामुळे त्यांचे प्राइजेस जास्त नसतात. त्यामुळे जर तुम्हाला खाण्याचे शौकीन जर तुम्ही असाल किंवा नॉनव्हेजचे शौकीन असाल तर तुम्हाला बीच साईड डेस्टिनेशन हे अगदी परफेक्ट असेल. पण मात्र जर तुम्ही खाण्याचे शौकीन नसाल तर तुम्ही हिल स्टेशन सुद्धा निवडू शकतात. कारण तुम्हाला फक्त टाइम स्पेंड करायचा आहे, मग तो फॅमिली सोबत असू देत किंवा फ्रेंड सोबत असू दे. तुम्हाला नॉर्मल सात्विक भोजन जरी मिळालं तरी चालणार असेल तर तुम्ही हिल स्टेशन नक्कीच निवडू शकता. असं नाही की तिकडे नॉनव्हेज मिळत नाही. तुमच्या सांगण्यानुसार ती लोक सुद्धा नॉनव्हेज सर्व करतात. फक्त असं कधी कधी जाणवू शकतं की त्यांच्याकडे त्या गोष्टी जर अवेलेबल नसल्या तर तुम्हाला ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यावरच पोट भरून राहावं लागतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला अगदी सी फूड लवर असाल, खाण्याच्या शौकीन असाल तर बीच साईड डेस्टिनेशन हे निवडलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तर बघितल्यात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे क्राऊड. सगळ्यांनाच असं हवं असतं की ज्या वेळेला मी फिरायला जाते ना तेव्हा तिथे असणारा क्राऊड हा कमी पाहिजे. कारण मला माझा टाइम एन्जॉय करता येईल. आता सगळेच जण फोटोशूट तर करतातच किंवा व्हिडिओग्राफी तर करतातच. मग ते हिल स्टेशनला जाऊ देत किंवा मग बीच साईड डेस्टिनेशनला जाऊ देत. प्रत्येकाला फोटोशूट, व्हिडिओग्राफी करायचीच असते. त्यामुळे प्रत्येकाला असं हवं असतं की ज्या वेळेला मी तिथे असेल त्यावेळेला कमी क्राऊड असला पाहिजे. आता जर क्राऊड कमी याच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर उन्हाळ्याच्या सुट्टीत क्राऊड हा हिल स्टेशनला कमी असतो. जर तुम्ही फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीसाठी विचार करत असाल तर हिल स्टेशन हे बेस्ट असेल. जर तुम्हाला क्राऊड चालणारही असेल किंवा क्राऊड असेल तर उलट मला जास्त आवडतं अशा टाईपचे जर पर्सन असाल तर तुम्ही बीच साईडला या वेळेला गेलं पाहिजे. सो आता येऊयात फायनल रेकमेंडेशन कडे. फायनल रेकमेंडेशन कोणासाठी काय बेस्ट आहे हे तुम्हाला निवडायचं आहे. कारण रूल्स किंवा जे काही मॅटर्स आपण बघितले पाहिजेत ते तर आम्ही सांगून झालं. आता कोणासाठी काय बेस्ट आहे यासाठी तुमचं डिसिजन घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही फॅमिली ट्रिप सोबत जात असाल किंवा जर तुम्हाला ऊन सहन होत नसेल, तुम्हाला थंडगार वातावरण हवं असेल तर तुम्ही हिल साईड डेस्टिनेशन निवडलं पाहिजे. जर तुम्ही फ्रेंड सोबत जात आहात किंवा कपल्स आहात किंवा तुम्हाला ऍक्टिव्हिटीज कडे जास्त फोकस करायचं आहे तर तुम्ही बीच साईड डेस्टिनेशन निवडलं पाहिजे. आता काय निवडायचं ते तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणासोबत जात आहात याच्यावरून तुम्ही तुमचं डेस्टिनेशन नक्कीच निवडू शकता. आता तुम्ही कुठेही गेलात तरी ह्या ज्या 3 गोष्टी आता मी सांगणार आहेत त्या कुठेही गेलात तरी मस्ट आहे. त्यातलं पहिलं म्हणजे सनस्क्रीन, दुसरं म्हणजे हायड्रेशनसाठी आपल्याकडे काहीतरी असायला हवं आणि तिसरं म्हणजे एक सेफ्टी जॅकेट. आता सेफ्टी जॅकेट म्हणजे काय फायर पासून सेफ्टी वगैरे असतं असं काही नाही. एक सेफ्टी जॅकेट आपल्याकडे असलं पाहिजे जे तुम्ही कुठेही गेलात तरीही तुम्ही ते कॅरी करू शकता, पाहिजे तेव्हा वेअर करू शकता. असं सेफ्टी जॅकेट किंवा सनस्क्रीन, हायड्रेशनसाठी काही असेल, ज्यूस असेल, पाणी असेल, ते सगळं कॅरी केलंच पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटाला. हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला का आणि कशा प्रकारे तुम्ही प्लॅन करणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे, टॉपिक सजेस्ट करायचा असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.